सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले। उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले। 1400 ते 1500 नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला। शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली। उपस्थित मान्यवर रोहित निकम, उपाध्यक्ष पणन महासंघ रावसाहेब पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा प्रकाश रजाळे, घोडगाव चंद्रकला दत्तात्रय पाटील, सरपंच चहार्डी, तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात, गटविकास अधिकारी अनिल विसावे, वीरेंद्र राजपूत, सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रदीप लासूरकर, महावितरणचे अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, सर्व तालुका स्तरीय अधिकारी कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते। कार्यक्रम संचालन व समारोप सूत्रसंचालन भूषण पाटील, ग्राम महसूल अधिकारी तहसील कार्यालय चोपडा यांनी केले। या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली आहे। आमच्या मार्केटच्या चेअरमनने आणि त्यांच्या संचालक मंडळाने जवळपास या वर्षी 3,06,00,000ची डिपॉझिट मार्केटची केली, म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना योग्य न्याय देऊन मार्केटच्या कार्यक्रमामध्ये मला थांबावं लागलं। त्यामुळे याला तहसीलदार महोदयांनी आपल्याला सर्व मार्गदर्शन केले। महाराष्ट्र शासन, या महाराष्ट्र शासनाचं ध्येय वाक्य प्रगती आणि विकास। या प्रगती आणि विकासाच्या माध्यमातून आमचा सर्वसामान्य माणूस जो महायुतीच्या माध्यमातून आमच्या मागे उभा आहे। आपण इलेक्शन मध्ये विचारपूर्वक मला मतदान केलं, धनुष्यबाणाला मतदान केलं आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार। मग या महायुतीच्या सरकारने विचार केला की आमची ही सर्वसामान्य जनता हिच्या दारापर्यंत आपण गेलं पाहिजे, दारापर्यंत जाऊन यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे। म्हणून जसं आपण ठरवतो मागे की सरकार आपल्या दारी, तसं याप्रमाणे शासन आपल्या दारी, शासन आपल्या दारी आणण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा पवार आणि आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, लाडक्या बहिणींचे भाऊ माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज सुरू आहे। या माध्यमातून काम करत असताना आदरणीय बावनकुळे साहेब आणि आदरणीय योगेशजी कदम यांच्या असं लक्षात आलं की आमचं सर्वसामान्य माणूस किरकोळ कामासाठी त्याचा पैसा आणि वेळ वाया जातो आणि तो तहसीलच्या आजूबाजूला फिरत असतो। हे ज्यावेळेला लक्षात आलं आणि किरकोळ काम साहेबांनी आपल्याला सर्व माहिती दिल्या। ही माहिती देत असताना साहेब हे बोलले, आपल्याला सांगितलं असेल की रेशनिंग कार्ड, या रेशनिंग कार्ड वरती नाव कमी करायचं, नाव वाढवायचं, एवढ्यासाठी सुद्धा आमच्या कार्यकर्ते, आमचे जे लोक आहेत, ही जनता त्या तहसीलच्या आजूबाजूला आहे। आधार कार्ड वरचा नंबर चुकला, त्याच्यासाठी तिथे जायचं, उत्पादनाचा दाखला त्याच्यासाठी तहसीलला जायचं। हे सारं करत असताना आम्ही ज्यावेळेला तहसीलला जातो त्यावेळेला नेमका भाऊसाहेब टेबलवर नसतो। भाऊसाहेब टेबलवर असला की भाऊसाहेबासमोर गट्टे असतात, तो म्हणतो नंतर आहे तुझा अर्ज देऊन जा। दुसऱ्या वेळेला जा तर भाऊसाहेब रजेवर असतो। तिसऱ्या वेळेला गेलं की भाऊसाहेब काय म्हणतो, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सला साहेब मग जेवायला मीटिंगला गेले। हे सारं पाहिलं तर आमचे लोक त्या चौथी आजूबाजूला तहसीलच्या पंचायत समितीच्या आजूबाजूला फिरत राहतात। हे फिरत असलेलं पाहिलं, 2-3 महिने जातात, वैताग येतो किंवा वेळ जातोय, पैसा जातो आणि काम होत नाही। मानसिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.